नमस्कार मैत्रिणींनो, बाहेरून खुसखुशीत आतून सॉफ्ट आणि मसाल्यांनी भरलेली आजची कटलेट रेसिपी खास आहे बरं का। कुरकुरीत चवदार झटपट तयार होणारे मटार कटलेट चहासोबत किंवा मग पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट आहेत। तुमची चहाची वेळ झाली ना की तुम्हाला या मटार कटलेटची आठवण तर नक्कीच होणार आहे, कारण हे बनवायला खूप सोपे आहे आणि खायला मात्र दुप्पट टेस्टी लागतात। अगदी 10 मिनिटात बनतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे मटार कटलेट आज आपण सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या पद्धतीने नवनवीन पौष्टिक खाटके पद्धतीच्या रेसिपीज बनतायत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकताय। चला मग आता वेळ कशाला घालवतोय, लगेच आपण टेस्टी अशी मटार कटलेट बनवायला सुरुवात करूया। आता इथं बघा मैत्रिणींनो, मटार कटलेट बनवायची म्हणले ना तर इथं आपल्याला मटार लागणार आहेत। आता इथं तुम्ही फ्रोझन करून ठेवलेला मटार वापरू शकताय किंवा मग भिजून घेतलेला जो मटार असतो तो वापरू शकताय किंवा मग शेंगातला हिरवा ताजा मटार वापरू शकताय। इथं मी शेंगातला ताजा मटारच वापरलेला आहे, कारण सध्या मटारचा म्हणजे सीजन आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारात हा मटार आपल्याला शेंगा भेटतात। तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, याची जाडसर अशी भरड बनवून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण मटारमध्ये भरपूर प्रमाणात असा पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये बारीक करताना अजिबात पाणी काही टाकण्याची आवश्यकता नाही। आता पाहू शकताय बघा, मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जाडसर अशी याची मी भरड बनवून घेतलेली आहे। अजिबात तुम्हाला बारीक बनवून घ्यायचं नाही, त्यामुळे कटलेट हे चिकट बनतात। आता सगळं हे जे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ना ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता तुम्ही प्रमाण कसं तुमच्या म्हणजे तुम्हाला कितपत बनवायचे आहेत, थोड्या प्रमाणात बनवाल तर थोडेसे घ्या, जास्तीच्या प्रमाणात बनवाल तर तुम्ही इथं जास्तीचे घ्या। मी इथं 1-2 वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे। आता आपले जे मटार कटलेट आपण बनवत आहोत ना, आता हा एक चटपटीत पदार्थ आहे, त्यामुळे त्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि इथं मी अद्रक घेतलेला आहे, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही जर अशी वाटणं बनवत असाल ना तर त्यामध्ये कोथिंबीर वापरत असताना नेहमी काड्यासहितच वापरायची, त्यामुळे भरपूर असं कोथिंबीरीतलं जीवनसत्व त्या पदार्थामध्ये उतरतं। आणि जे अद्रक वापरले ना ते सुद्धा स्वच्छ धुवून सालीसहितच वापरायचं। इथे बघा, आता जे आपण जाडसर असं याचं वाटण बनवून घेतलं होतं ना ते जाडसर अशा भरडमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, वाटण सुद्धा आपण जाडसरच असं बनवून घेतलेलं आहे। तर यामध्ये 2 वाटी इथं म्हणजे मी मटार घेतलेला आहे, त्यासाठी 4 चमचे जाडसर असा रवा वापरलेला आहे आणि 1 चमचा इथं मैदा टाकलेला आहे। तुम्ही म्हणजे यामध्ये तुम्हाला जर मैदा जर घालायचा नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार यामध्ये मीठ टाकून हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता हिरवी मिरची जर तुम्हाला सुरुवातीला वाटण बनवून म्हणजे घेत असताना नसेल तर काय करा, यामध्ये लाल मिरची पावडर टाका। लाल मिरची पावडर टाकल्यामुळे सुद्धा हे मटार कटलेट अतिशय खायला छान लागतात। नेहमी आपल्या मराठवाडा किचनमधले मी पदार्थ बनवत असताना एखादा जर पदार्थ आपल्याकडे नसेल ना तर त्याला पर्यायी म्हणून काय वापरायचं, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगत असते। कारण कोणताही पदार्थ बनवत असताना टिप्स खूप छोटे असतात, पण तो पदार्थ परफेक्ट आणि चविष्ट बनण्यासाठी खूप तशा महत्त्वाच्या असतात। इथे बघा, आता हवा तर तुम्ही चौकोनी शेपमध्ये याला आकार देऊ शकताय, गोल देऊ शकताय। इथे मी गोल पद्धतीनं म्हणजे मटार कटलेट बनवून घेतलेले आहेत। इथे बघा, आपल्याला हलक्याशा हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे, कारण आपण हे थोडेसे म्हणजे कमी अगदी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता फ्राय करत असताना तुम्हाला तवा जो आहे तो डोशाचा तवा वापरायचा आहे, कारण अजिबात म्हणजे खाली चिटकले जात नाहीत। आता इथे बघा, यावरती आणखीन छान दिसण्यासाठी आणि याची पौष्टिकता वाढण्यासाठी मी तीळ टाकून घेतलेले आहे। तीळ टाकल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक तर बनतोच, पण दिसायला पण अगदी छोट्या मुलांना हटके असा लुक आलेला हा पदार्थ खायला छान वाटतो। इथे बघा, मी डोशाचा एक पॅन घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। आता तूप, तेल, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता। तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, तेल आवडत नसेल तर बटर टाकलं तरी चालेल। आता जे आपण तूप लावून घेतलेलं होतं ना डोशाच्या तव्याला, इथं बघा मी काय केलेलं आहे, त्यावरती हे तीळ लावलेले आपले म्हणजे मटारचे कटलेट मी ठेवून दिलेले आहेत। गॅसची फ्लेम ही कमी ठेवा, कारण आपल्याला खरपूस असे दोन्ही पण साईडनं हे म्हणजे मटारचे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। आता तीळ लावल्यानंतर मी प्रेस केल्यामुळं काय होणार आहे, म्हणजे त्याला जे तीळ लावलेले आहेत ना ते अजिबात साईडला निघणार नाही। किंवा तीळ मग तुम्ही जर लावलेले नसतील, तुम्हाला आवडत नसतील ना तर काय करा, काजूचे काप यावरती लावून घ्या, त्यामुळे अगदी छान असे म्हणजे हे कटलेट दिसतात।
आता बघा अजिबात तव्याला म्हणजे मी डोशाच्या तव्यावरती बनवलेले आहेत ना, त्यामुळे अजिबात खाली चिटकलेले नाहीत. आता दोन्ही पण साईडनं अगदी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत. तुपात भाजल्यामुळे अतिशय मस्त अशी टेस्टी याची चव लागते. हे मुलांना तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा घरातल्या म्हणजे लहान मोठ्या सगळ्याच व्यक्तींसाठी परफेक्ट असा ब्रेकफास्ट आहे हा. बनवायला खूप सोपा आहे, कमी साहित्यात बनतोय, कमी वेळात बनतो आणि यासाठी जास्तीचा काहीच आटाच बनवावं लागत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर हा भरपूर असा हेल्दी म्हणजे नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही पाहू शकताय म्हणजे कटलेटला कलर सुद्धा किती छान आलेला आहे. बाहेरून खुसखुशीत आतून सॉफ्ट आणि मसाल्यांनी भरलेली आजची ही कटलेट रेसिपी खास आहे की नाही. तर इथे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि खरपूस असे आपले कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत. तयार झालेले कटलेट मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. तर कुरकुरीत चवदार आणि झटपट तयार होणारे मटार कटलेट चहासोबत किंवा मग पाहुण्यांसाठी परफेक्ट आहेत. तुमची चहाची वेळ जर झाली ना तर तुम्हाला नक्कीच या मटार कटलेटची आठवण होणार आहे, कारण हे बनवायला तितके सोपे आहेत आणि खायला मात्र दुप्पट टेस्टी आहेत. तुम्हाला कशी वाटली ही मराठवाडा किचनची कटलेटची रेसिपी ते मला कमेंट करून सांगा. पण तुम्ही जर घरी हे ट्राय केले ना तर मला तुमचेसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीनं तितकेच परफेक्ट झालेले आहेत का ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. चला मग आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल, आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतायत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या रेसिपीचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. आता वाट कसली पाहताय, लगेच बनवा आणि खायला सुरुवात करा. भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके लूक असलेली रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.